एका स्त्रीच्या आयुष्यातून नवरा गेल्यानंतर जीवन जगणं खूप कठीण असतं. तिचं जर वय कमी असेल आणि तिला जर मुलं बाळ असेल ना, तर तिचं जीवन त्यानंतरचं जीवन हे खूप कठीणातलं असतं. कारण तिला जीवन जगत असताना अनेक आजूबाजूला इतकी लोक असतात ना बदनाम करणारे, तिला ते जीवन जगणं खूप इतक्या परीक्षेतून जावं लागतं. ती हसली जरी ना तरी लोक चुकीचा अर्थ काढतात. सोपं नसतं त्या स्त्रीचं जीवन. तरी ती जर त्या संघर्षातून त्या मुलाबाळांना जर शिकवत असेल ना, तर त्या नातेवाईकानं त्या समाजानं त्या स्त्रीचं दाद दिले पाहिजेत. पण उलट घडतं, तिच्या चरित्राला कशी शिंतोडे उडवता येईल याचा प्रयत्न केला जातो. लक्षात ठेवा, तिचा नवरा गेल्यानंतर ती दुःख त्या संकटातून बाहेर जाण्यासाठी जर मोबाईलचा सहारा घेत असेल, इन्स्टावरती वापरत असेल, इन्स्टा अकाउंट असेल, तर ती स्त्री चुकीची असे कधीच होऊ शकत नाही. त्या चुकीचं तिच्या चरित्रावर शिंतोडे उडवत असताना स्वतःला त्या जागी उभं करा. हे बघा, जशी दृष्टी असते ना तशीच सृष्टी आहे. ज्या डोळ्याने आपण बघू ना तेच आपल्याला दिसतं. कुणाच्याही चरित्रावर शिंतोडे उडवत असताना 1000 वेळा विचार करा की आपल्याही जीवनात एक स्त्री आहे, आपल्यालाही मूलबाळ आहे, आपल्यालाही लेक आहे. प्रत्येक स्त्री चुकीची नसते. अहो, जेव्हा नवरा गेल्यानंतर तिला जगणं खूप कठीण असतं. कारण त्या मुलाबाळांना सांभाळणं प्रत्येक दिवस तिच्यासाठी खूप संघर्षाचा असतो. कारण येणारा दिवस तिला त्या लेकरा बाळांचं सांभाळ करण्यात जातं. सोपं नसतं. अशा स्त्रीची समाजानं त्या दाद दिली पाहिजेत. तिची काय चुकी हो, तो नवरा गेल्यानंतर तिला समाजात नाकारल्या जातं. अहो, ज्याचं